गार गार वाटतंय. ऐसा लात मार. अरे उड़ गया वैसा. उधर क्या गया पूरा मालूम. लात मारा ना उधर तक गया और 7-8 बंदर है. इसमें भी लेता हूँ. हो गया क्यों लेकर आता है इसको ट्रेक पे. मैं आता हूँ इसलिए वो आता है. ए भाई वो आता है इसलिए तू आता है. तर ना आपलं डेस्टिनेशन आलं आहे आता जवळ. हा सलोटा आहे, सालेर, दोन्ही बाजूबाजूलाच आहेत असे. हॅलो एव्हरीवन, कसे सर्व मस्त मजेत ना. तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे लाडके यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करताय. तर आता रात्रीचे वाजलेत 11:15 आणि मी निघालो आहे प्रवासाला. मी आज जाणार आहे रात्री ट्रेन पकडून कसाराला उतरणार. तिकडून मी सालेर फोर्ट, जो की हायेस्ट म्हणजे असं उंचीने किल्ल्यांमध्ये एकदम सर्वात हायेस्ट टॉप असा किल्ला येतो सालेर. तर सालेरसाठी निघतो आहे मी आता. तर चला प्रवास बघूयात मित्रांनो सालेरपर्यंतचा. मी आता इथून जाणार आहे कुर्ला स्टेशन. कुर्ला स्टेशनवरून मी ट्रेन पकडणार कसारासाठी. कसाराला उतरून मी झीप घेतले आम्ही लोकांनी सालेर टू सालेर, म्हणजे सालेरपासून वापस कसाराला रिटर्नसुद्धा येणार त्याच झीपने दुसऱ्या दिवशी. तर उद्या आमचं तिथं स्टे आहे. आज फ्रायडे नाईट आहे, उद्या सॅटर्डे आम्ही लोक तिथं स्टे करणार आहे आणि संडेला रिटर्न येऊ आम्ही लोक. तर चला बघूया हा प्रवास सालेरपर्यंतचा कसा आहे. आपले हे 3 ब्लॉग होणार आहेत बिकॉज सालोटा फोर्टसुद्धा आपण करणार आहोत मित्रांनो. तर भेटूयात. प्रवास पूर्ण बघा मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला निघूयात फटाफट. तर मित्रांनो, आता माझ्याबरोबर हे पार्टनर्स आहेत सध्याला, अभय, कृष्णा, जतीन. आणि आपण या ऑटोने आता कुर्ला स्टेशनला जाणार आहेत. कुर्ला स्टेशनवरनं कसारासाठी ट्रेन घेणार आहेत आणि अजून आपले फ्रेंड्स भेटणार आहेत थोडे, त्यांना पण बोलतो. आता कुर्ला स्टेशनला पोचलो आहे. मागे तिकीट काढतात आपले मित्र आणि आपण आता स्टेशनला जाऊयात. 12:30ची ट्रेन आहे ऑलमोस्ट दादरवरनं. तर ती ट्रेनमध्ये जगदीश आणि पुढे आपल्याला प्रणय भेटेल. प्रणय डोंबिवलीला चढणार आहे. तर अजून टाईम आहे, आता 12 वाजले. फटाफट वेट करूयात थोडंसं जावं स्टेशनला. एकमेकाच्या बॅगमधलं थोडं सामान शिफ्ट करायचं आहे, ते शिफ्ट करून घेऊयात आणि मग पुढे निघूयात. चला पुढे भेटूयात मित्रांनो. बाराच्या जरा जाता. आता आपली कसाराची गाडी येणार आहे आणि आपले मित्र रेडी आहेत. आणि जगदीश दादरवरनं बसला आहे आणि अतुल आणि प्रणय डोंबिवलीला चढणार आहेत. बघूयात, फटाफट ट्रेन पकडून निघूयात. भाई जगह नहीं पकड़ा तूने, तेरे को बहुत है जगह रख करके. बहुत जगह बैग डाल दिए. हाँ, बैग ऊपर भी डालते हैं. कैसा है जे मित्रांनो? जगदीश, आपला मित्र जगदीश. जे वाय भाई 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 कैसा आहे वाय? एक नंबर. आईज ऑफिस. कृष्णा जगदीश आणि मी भटकंती भावे, अमित भावे, अभय. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट डोंबिवलीला भेटूयात. प्रणय आणि अतुल चढेल आणि पुढे डायरेक्ट कसारा. तर मित्रांनो, आपण आज सालेर आणि सलोटा हे 2 फोर्ट करणार आहेत. सालेर फोर्ट किल्ल्यामध्ये फर्स्ट हायेस्ट महाराष्ट्रामध्ये आणि पीकमध्ये जसं कळसुबाई नंतर सालेर येतो. आणि हा प्लॅन जगदीशने केला आहे पूर्ण. कसं जायचं आहे काय ते ॲक्च्युली प्लॅन खूप वेळा चेंजेस झाले आमचे. पहिला आम्ही लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्ण म्हणजे जसं इथून ट्रेनने कसारा किंवा नाशिकला उतरणार होतो आम्ही लोक. तर तिकडून बस किंवा असं सर्विस म्हणजे पूर्ण पब्लिक व्हेकलने पहिलं प्लॅन केलेला. पण नंतर थोडे मेंबर्स वाढले, मग आम्ही कसारापर्यंत जाऊन मग नंतर जीप हायर केले. आता सर्व कॉन्टॅक्ट
आपला जय भाई करतोय आणि थोड्या दिवसात जगदीश पुन्हा ट्रॅव्हलिंगमध्येच घुसणार आहे. बाकीचा प्लान है जल्दी आओ. फ्यूचर में बोलेगा सबको अपडेट मिलेगा. इंस्टा पे भाई को फॉलो करो, सब अपडेट उधर मिलेगा. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावेश 0 आहे आणि जगदीशचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आईज ऑफ फेस आणि त्याचं इंस्टाग्राम आय डी पण सेम आहे आईज ऑफ फेस. तर त्यालाही फॉलो करा नक्की मित्रांनो. तर चला फटाफट जाऊयात, प्रणय भेटेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता प्रणय आणि अतुल भेटतील, जात राहूयात आणि हा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग बघा मित्रांनो. एक एक्सपिरियंस खतरनाक ऐसा देखो, सुना नहीं जाएंगे ना जिस दिन, तो हर एक ट्रैक पे कुछ ना कुछ ऐसा भारी भारी चीज होती है. ये लोनावला चल के लोनावला स्टेशन से लेके चल के हम लोग ना राजमाची जा रहे थे फायर फ्लाइज देखने. 6 बजे हम लोग लोनावला स्टेशन उतरे और उधर से एक दादा ने बोला कि आप चल के भी जा सकते हो, आपको एडवेंचर करना है ना, लोनावला से राजमाची चल के जाओ. हम लोग लोनावाला स्टेशन से चलना चालू किया, जा रहे अंधेरा हो गया, रात हो गई. फिर बाद में हमने सोचा था कि पनसवाड़ी में स्टे करेंगे. पनसवाड़ी में ऐसा लोगों ने बोला था कि उधर बहुत जुगनू दिखते हैं, बट पनसवाड़ी पहुंचे हम लोग 10 बजे के आसपास और पनसवाड़ी पर कुछ है ही नहीं. अच्छा, कोपर के बाद डोंबिवली है, उसके बाद कुछ भी आता है. उसके बाद कसा आता डोंबिवली क्रॉस केलं आहे आणि आपल्याबरोबर 2 मेंबर्स अजून ॲड झालेत. ॲज युजल प्रणय आणि हा अतुल आहे, रनर अतुल. नुसता रनिंग करतो, मॅरेथॉन खूप जास्त धावतो. तर जाऊयात आता कसारामध्ये भेटूयात. आता 1:40 झालं आहे. फटाफट भेटूयात पुढे सांगण्याचा व्हिडिओ पूर्ण पाहिला. ऐसा लात मारा, अरे उड़ गया वैसा. लात मारा ना उधर तक गया और 7-8 बंदर ऐसे आ गए एकदम. तर मित्रांनो, कासाराला पोहोचले ऑलमोस्ट. ट्रेन पण आता निघते आणि आता वाजले 3 वाजले ऑलमोस्ट. आणि आपले मित्र तर थोडंसं फोटोशूट करूयात 1-2 आणि नंतर झिपकडे जाऊयात. आपली झिप बाहेर तिकडे. ते ड्रायव्हर दादांना पण फोन केलेला थोड्या वेळ आधी, ते रेडी आहेत बाहेरच. तर पी सकते हैं भाई, ये भी पी सकते, आराम से पी सकते हैं. क्यों नहीं पी सकते? भरो इसमें भी लेता हूँ. हो गया. क्यों नहीं कराता है इसको ट्रैक पे? मैं आता हूँ इसलिए वो आता है. ए भाई, वो आता है इसलिए तू आता है. काय बोलले ऐकलं का? मित्रांनो, थोडंसं यांची मचमच चालू आहे दोघांची. चालेल, काही हरकत नाही. जाऊयात पुढे. थोडं पाणी फील करतात लोक की नंतर जेवण किंवा पाणी लागणार आम्हाला भरपूर. आणि हे भांडी पाणी वगैरे पिण्याचं घासायला पाणी आहे. आणि ते पाणी प्यायचं आहे मित्रांनो. तर जाऊया पुढे, चला. तर मित्रांनो, आता आपण कसाराला आलो आहे. आता आपण झीप घेणार आहे, ती आपल्याला सालेरवाडीला सोडेल आणि वाघेंबे. आपण 2 फोर्ट करणार आहेत आज. एक सालेर आणि दुसरा क्या बोल रहे? सॉरी नहीं बोल, इट्स ओके. बोला जी जाती. तो 2 बेस विलेज है. हाँ. सालोटा का बेस विलेज है वागम्बे और सालेर का बेस विलेज है सालेरवाड़ी. तो हम लोग पहले वागम्बे जाएंगे, उधर से सालोटा चढ़ेंगे, फिर सालोटा एक्सप्लोर करके फिर सालेर पे आएंगे, सालेर पे स्टे करेंगे. आगे का तू. मैं सेम यही बोलने वाला था. व्हेरी गुड. तर मित्रांनो, आपण सालेरला सालेर किल्ल्यावरती आपण स्टे करणार आहोत. पहिला आपण सालोटा करणार आहेत, नंतर सालोटावरनं आपण सालेरवरती जाऊन नाईट कॅम्पिंग करणार आहेत आपण तिकडे आणि संडेला आपण रिटर्न येणार आहेत. मस्त मध्ये एकदम मजा येईल. तुम्ही हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पहिला पूर्ण बघा, नंतर दुसरा व्हिडिओ माझा बघा जो सालोटाचा असेल आणि तिसरा ब्लॉग असेल सालेरचा. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे जाऊयात फटाफट. तर मित्रांनो, ही जीप आहे आपल्याला, ही जीप आपल्याला घेऊन जाणार आहे. गाडी सर्व रुको
जगदीश आता गाडीत बॅग वगैरे टाकते सर्व आतमध्ये. नहीं रुको ना, आराम से जाएंगे, लंबा जाऊया. सफर है. तर मित्रांनो आता जस्ट निघालेत आपण. आता वाजले सकाळचे 3:30. चहा भेटत असेल असं वाटेल तिथे थांबता. चहा पिण्यासाठी थांबणार आहेत आपण. आता 3:30 वाजलेत. आपण आताच निघालेत. चहा पिऊयात कुठेतरी हॉटेल बघून आणि वापस कंटिन्यू आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार. मित्रांनो मस्त चहा वगैरे पियाला आणि आता निघतो आपण इथून. 4 वाजत आलेत सकाळचे आणि थंडी खूप आहे, एकदम कडक थंडी आहे. आणि थोडं मागे आहे गाडीला जाऊ. एकदम कडक थंडी आहे या साईडला. आणि गाड्या अशा इथं आम्ही लोक ज्या हॉटेलला थांबलो इथं, हा स्टेशनपासून 5 मिनिटामध्येच हा हॉटेल आहे इथे. आणि तुमच्या गाड्या आम्ही लोक बघतो ना, अशा सुसाट गाड्या चालल्यात नाही इथं, जबरदस्त एकदम. ट्रक बिकवाल्या असे एकदम फास्ट चाललेत हायवेला घाटातून. चला आता आपण थोडा बसूयात आणि निघूयात आपल्या प्रवासाच्या दिशेने. हा भाई 12 डिग्री मित्रांनो. एक छोटासा हॉल घेतला आहे. 23 डिग्री आली आहे. खूप इथं अक्षरशः एवढी थंडी आहे ना मित्रांनो. आता जगदीशने जस्ट चेक केलं, 12 डिग्री आहे इकडे थंडी. एकदम कुडकुडी झाले असे, अक्षरशः कुडकुडी झाले. तोंडात वाफा येतात अक्षरशः असं, एवढी थंडी झाली. आणि आम्हाला झोप लागलेली मस्त मध्ये, पण वॉशरूमसाठी आम्ही लोकांनी एक हॉल घेतला छोटासा थोडंसं, कारण की कंटिन्यू गाडी ड्राईव्ह करत होते. आणि जे दादा ड्राईव्ह करत आहेत ना ते एकदम ऑसम ड्राईव्ह करत आहेत, मस्त एकदम नॉनस्टॉप त्यांनी मस्त एकदम गाडी काढली. पण अजून किती आहे पुढे बघूयात, जाऊयात अजून. आता वाजलेत 6 वाजलेत मित्रांनो. अजून बघूयात, अजून मला तर वाटते 9 ते 10 वाजतील आपल्याला जाता येत का. काही हरकत नाही, जाऊयात. माझ्या अक्षरशः हात पण एकदम खडखड होत आहेत. जाऊयात पुढे, बघूयात कसं काय होतं आहे ट्रॅव्हल पुढचा. या भारी आहे, भाती पडत कसं कुडकुडी. कुडकुडीच्या वरचा कडकडी. कसं वाटतंय? भारी वाटतंय बाबा. गार वाटतंय. अबे मस्त झोपलाय ड्रायव्हर दादा आहे. चला मित्रांनो निघूयात आता आपण इथून थोडा वेळ आणि पुढं थांबूयात. दुसरीकडे कुठेतरी चाय पियायला थांबूयात. लय मजबूत थंडी आहे इकडे, जात राहूयात. मित्रांनो आता वाजले 7:30 सकाळचे आणि अजून आम्ही लोक नाही पोचलो. मध्ये जो हॉल्ट घेतलेला आम्ही लोकांनी, त्याच्यानंतर अजूनही हॉल्ट नाही घेतलं, कंटिन्यू चाललंय. बघूयात किती टाईम लागतं आहे. मस्त आता सनराईज वगैरे पण झालं आहे आणि आपले काही पार्टनर्स सर्व झोपलेत मस्तमध्ये. आपण जस्ट उठले आता. तो पण झोपला वाटतो. आणि मागचे दोन्ही पार्टनर जागा आहे तिकडे झोपलाय. जाऊयात मित्रांनो, वेळ झाला आहे आता पुढे जात जाऊयात. बघूयात अजून किती टाईम लागतो आपल्याला. मित्रांनो आपलं डेस्टिनेशन आलं आहे आता जवळ. हा सलोट आहे, साल्हेर, दोन्ही बाजूबाजूलाच आहेत असे. तर आपण पहिला सलोटा करणार आहेत, नंतर साल्हेर करणार आहेत. फायनली पोचलोत आणि आपला मित्र चला रनर पहिला उतरायचं. हा रनर उतरला मित्रांनो. फायनली पोचलोत आणि आता आपण वागंबे ना, आणि आपण आता वागंबे गावात आहेत.
आणि बाजूलाच पुढे थोडंसं सालेरवाडी गाव आहे. हे दोन्ही जवळजवळ गाव आहेत. तर आपण पहिला सलोटा करून मग सालेर करून मग त्या साईडने उतरणार आहेत. तर आता आपण इथून चालू करणार आहेत, सलोटा चढून मग सालेरला जाणार आहे. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवतो मित्रांनो. तर तुम्हाला हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या मित्रांनो. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला इथंपर्यंतचा कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि माझा नेक्स्ट ब्लॉग बघा सलोटाचा आणि सालेरचा. तर भेटूयात लवकरच. तोपर्यंत काळजी.